वस्तुस्थिती काय? मी कोणावर नाराज नाही आहे. आदरणीय मुख्यमंत्री नाशिकमध्ये आले. नाशिक महापालिका कर्मचाऱ्यांचे प्रश्न होते. म्युन्सिपल कामगार सेनेचा मी अध्यक्ष आहे. 2700 कर्मचारी आमच्या युनियनमध्ये आहेत आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी जाहीरपणे भेटलो मुख्यमंत्री साहेबांना. बंद दाराआड नाही भेटलो. सगळ्यांसमोर भेटलो आणि 3600 पदं या ठिकाणी रिक्त आहेत. ती लवकर भरती झाली पाहिजे. क्लास 3 आणि क्लास 4चं प्रमोशन बाकी आहे. ते प्रमोशन लवकर झाली पाहिजे आणि आश्वासित प्रगती योजनेचा लाभ 10, 20, 30 या प्रमाणे शासनाच्या निर्णयाप्रमाणे कर्मचाऱ्यांना हा दिला पाहिजे. ह्या प्रमुख 3 मागण्या होत्या आणि त्या मागण्यांचं निवेदन मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना दिले आणि त्यांनी सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी मला दाखवली आणि निश्चितपणाने कर्मचाऱ्यांना ते न्याय मिळेल. मात्र मधल्या काळात पक्षांतर्गत संघटनात्मक जे बदल झाले त्याच्यामुळे आपण इतर पदाधिकारी नाराज आहेत. हा संघटनात्मक बदल झाल्यापासून एक 10-12 लोक निश्चितपणे नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करतही आहोत. परंतु विलास शिंदे सारखा महानगर प्रमुख ज्यावेळेस राजाभाऊ लोकसभेचे उमेदवार झाले त्यावेळेस विलास शिंदे असेल मी असेल प्रयत्नांची पराकाष्ठा करून विजयाच्या दिशेने वाटचाल झाली आणि संघटनातून बांधणी मजबूत होती म्हणून तो यशामध्ये रूपांतर झाला. किंबहुना विधानसभेमध्ये आम्हाला अपयश आलं. अपयश आल्यानंतर माझी भूमिका थोडंसं मी सांगितलं की मी ह्या पदावरती मला काम करणं शक्य नाही, तुम्ही दुसऱ्याची नियुक्ती करावी अशी मी विनंती केली पक्षप्रमुखांना आणि त्यानुसार त्यांनी निर्णय घेतला. परंतु संघटनात्मक बदल करत असताना एक अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं आणि जे बदल झाले ते त्यामुळे अनेक 10-12 लोक नाराज झालेत आणि तिथून मग नाराजीचा सूर हा आजपर्यंत तरी आहे.